नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बीटापासून एक हेल्दी आणि टेस्टी पदार्थ बनवणार आहोत. तो आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. बीटाचे देखील फायदे भरपूर प्रमाणात आहेत. त्यासाठी मी येथे 2 बीट आणि 2 बटाटी येथे उकडवून घेतलेली आहेत व त्याला अशा पद्धतीने साईडनी कट करून घेणार आहोत व त्यानंतर आपण त्याची सालं काढून घेणार आहोत. बीटामध्ये भरपूर असे कॅल्शियम असल्यामुळे आपल्या शरीरासाठी बीटाचे फायदे भरपूर असे आहेत. बीटामुळे आपली त्वचा, केस व पूर्ण शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते. त्यामुळे बीट खायचा जर कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने बीटाचं जर सेवन केलंस तर नक्कीच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत बीट हे सर्वांनाच आवडेल. तुम्ही पाहू शकता आपण बीट उकडवून घेतलेली आहेत व त्याला थोडंसं थंड झाल्यानंतर आपण दोन्हीचे म्हणजेच बीट आणि बटाट्याचे सालं अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात म्हणजेच नक्की कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्ही पाहू शकता बीटाचे आणि बटाट्याचे साल मी दोन्ही काढून घेतलेले आहेत. हे आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण किसणीवरती हे दोन्ही पदार्थ किसून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपला जो पदार्थ आहे अगदी सॉफ्ट आणि मऊ असा होणार आहे. त्यामुळे बीट आणि बटाटा अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचा आहे. बटाटा देखील उकडलेला बटाटा आपल्या शरीरासाठी भरपूर असा फायदा देतो. त्यामुळे उकडलेल्या बटाट्याचे सेवन देखील जरूर करावे. तळलेल्या पदार्थापेक्षा उकडलेल्या बटाट्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असल्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जर लहान मुलांना हा पदार्थ खायला घातलात तर नक्कीच आपल्याला भरपूर असा फायदा होणार आहे. तुम्ही पाहू शकता येथे मी बीट देखील अशा पद्धतीने किसून घेत आहे. दोन्ही पदार्थ आता आपले किसून झालेले आहेत. आता आपण एका भांड्यामध्ये हे दोन्ही पदार्थ घालून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण बटाट्याचा जो किस केलेला आहे म्हणजेच तो आपण आता घालून घेतलेला आहे व यामध्ये आता बीटाचा देखील आपण किस यामध्ये घालून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही पदार्थ आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे व चवीनुसार तुम्ही यामध्ये मसाला घालायचा आहे. जर लहान मुलांना करत असाल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मसाला घालायचा आहे. यामध्ये मी आता 1 चमचा एवढं मीठ देखील घातलेलं आहे व सर्व मिश्रण छान असं आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे. झटपट आणि हेल्दी असा पदार्थ आहे. बीट खायचा सर्वांनाच कंटाळा येतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बीट मुलांना व मोठ्यांपासून सर्वच खाऊ शकतात. आत्ता आपण ह्यामध्ये 2 चमचे एवढं बेसन पीठ घालून घेणार आहोत व छान असं आता परत आपण मिक्स करून घेणार आहोत. बेसन पीठ घातल्यामुळे आपला जो पदार्थ बनणार आहे त्याला चव अतिशय छान येते. व आता ह्यामध्ये मी अर्धी ती 1 वाटी आपण ब्रेड क्रम्स घालायचे आहेत. त्यामुळे आपल्या मिश्रणाला छान असं घट्टसरपणा येणार आहे. तुम्ही पाहू शकता म्हणजेच आपण येथे छान असं मिश्रण मिक्स करून घेत आहोत हातामध्ये. आता आपण याचे छान असे छोटे छोटे कटलेट्स बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना कटलेट बनवून दिले किंवा मोठ्यांपासून लहान मुलांना हे नक्कीच आवडतील व हेल्दी असा हा पदार्थ आहे व आपल्याला याचे भरपूर असे फायदे होणार आहेत. अशा पद्धतीने आता मी येथे सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता त्याचमुळे आपल्या पोटात बीट देखील जातं. बीट खायचा कंटाळा येतो त्यामुळे लहान मुलं देखील कंटाळा करतात. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व बीटचे कटलेट बनवून घेतलेले आहे व त्यानंतर त्यावरतून मी सफेद जे तीळ आहेत ते घालून घेतलेले आहे. सफेद तीळमध्ये देखील भरपूर असं कॅल्शियम असल्यामुळे तुम्ही वरतून असे सफेद तीळ लावू शकता. तर अशा पद्धतीने आपण तीळ लावून घेत आहोत व आपण तव्यावरती किंवा पॅनमध्ये आपण थोड्या प्रमाणात तेल घालून ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. शॅलो फ्राय केल्यामुळे तेल देखील आपल्या पोटात जास्त जात नाही व हे जास्त त्याला आपल्याला तळायची गरज नाही. ऑलरेडी आपण ह्याला छान असं उकडून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी ह्याला मी अलटून पलटून असं छान असं परतून घेणार आहेत. येथे आपले झटपट असे बीटचे कटलेट्स तयार झालेले आहेत. त्यामुळे आपली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व तुम्ही देखील लहान मुलांना डब्यामध्ये अशा पद्धतीने बीटचे हेल्दी कटलेट नक्कीच बनवून द्या. त्यामुळे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा व व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.